नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सध्याचा ऋतू कोणता आहे हा जर प्रश्न विचारला तर तुम्ही निश्चितच याचं उत्तर सांगाल की सध्या ऋतू हा पावसाळा हा ऋतू चालू आहे, बरोबर ना? म्हणजेच वर्षाचे एकूण ऋतू मुख्य 3, त्यामधील उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे आपण मानतो. तर हे निसर्ग चक्र आहे आणि या निसर्ग चक्रामुळेच पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारचा बदल होत असलेला आपल्याला दिसून येतो. उन्हाळ्यामध्ये आपण स्वेटर वगैरे घालत नाहीये, कारण प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता असते आणि परत आपण गरम कपडे घालतो का? नाही. उन्हाळ्यामध्ये आपण सैल आणि हवेशीर असे असणारे उन्हामध्ये थंड वाटावं असं असणारे कपडे आपण घालत असतो. तसेच पावसाळ्यामध्ये पावसापासून आपलं संरक्षण होण्यासाठीचे आपण इतर जे काही कपडे वगैरे असतील ते आपण परिधान करतो. हिवाळ्यामध्ये आपण थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी स्वेटर इत्यादी गरम कपडे आपण वापरतो. म्हणजे ऋतूनुसार आपलं जे काही राहणीमान आहे ते बदलत असतं. तेव्हा हे ऋतू आपल्या जीवनावरती खूप प्रभाव टाकत असतात. तेव्हा जे वेगवेगळे ऋतू आहेत त्या ऋतूचा प्रभाव आपल्या जीवनावरती पडत असतो. मित्रांनो, आता चालू असलेला जर ऋतू आहे तो पावसाळा, आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असतो सतत. आणि मग सध्याचं वातावरण जर बघितलं तर सध्या पाऊस पडतच आहे. बघा, उन्हाळा संपून पावसाळा चालू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस पडून बरेच दिवस झाले आहेत, पाऊस आणि मध्ये मध्ये पडतच आहे. तेव्हा या पृथ्वीवरती किंवा जी काही धरती माता आहे ती हिरवीगार असं सगळीकडे झालेली आपल्याला सध्याला दिसून येत आहे. आपण शेतामध्ये वगैरे गेलो किंवा शेतीकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अत्यंत सुंदर आणि डौलदार असं असणारं पीक हिरवं आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा हा निसर्गाचा जो काही या ठिकाणी असणारा चमत्कार म्हणलं तरी चालू शकेल. तेव्हा या पावसामुळे काय काय होऊ शकतं, तर पाऊस पडल्यामुळे जिकडे तिकडे पाणी मुबलक प्रमाणामध्ये होतं. तसेच शेतीसाठी पावसाची आवश्यकता आहे, अन्नधान्य उगवलं जातं. असे अनेक पावसाचे हे फायदे आपण सांगू शकतो. तेव्हा हे पाऊस आल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेस आपली काही गडबड निर्माण होते. म्हणजेच आपल्या आईनं काही घराच्या बाहेर कपडे वगैरे धुवून टाकले असतील आणि अचानक पाऊस आलं तर आपले घाई होते. आपल्याला आईही म्हणते, अरे जा लवकर, आणि ते कपडे वगैरे काढाशी म्हणून धांदलं उडते. काही वाळवण टाकलेलं असेल किंवा काही वाळवायसाठी म्हणजेच काही पदार्थ बाहेर ठेवलेले असतील आणि तेव्हाही मग आपली आई ते घेण्यासाठी घाई करते. अशा प्रकारचे म्हणजेच पाऊस आल्यानंतर नेमकं काय काय घडतं ते एका कवितेच्या माध्यमातून कवीने वर्णन केलेलं आहे, मांडलेलं आहे. अशी कविता आज आपल्याला अभ्यासावायची आहे. मित्रांनो, त्या कवितेचं नाव आहे पाऊस आला, पाऊस आला. कवी आहेत विंदा करंदीकर. कविता तिसरी. कवितेचं नाव आहे पाऊस आला, पाऊस आला.
पाऊस आला, पाऊस आला. ही कविता विंदा करंदीकर यांनी लिहिलेली आहे. पाऊस आला, पाऊस आला ही कविता अत्यंत सुंदर अशी असून विंदा करंदीकर या कवीने लिहिलेली ही कविता आहे. विंदा करंदीकर हे मराठी साहित्यामधील अत्यंत प्रसिद्ध असणारे कवी आहेत, साहित्यिक आहेत. त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांचं पुष्कळ प्रमाणामध्ये साहित्य मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे. तसेच त्यांचं जे साहित्य आहे त्यामुळे त्यांना एक मानाचं स्थान मराठी साहित्यामध्ये प्राप्त त्यांना झालेलं दिसून येतं. तेव्हा इथं त्यांनी अत्यंत सुंदर अशी ही पाऊस आली किंवा पाऊस आला ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. तर ही कविता आपल्याला इथं अभ्यासावायची आहे. मित्रांनो, कविता अभ्यासण्याच्या अगोदर आपल्याला कवितेमधील जे काही कठीण शब्द आहेत ते शब्द आपल्याला पाहायचे आहेत, त्याचे शब्दार्थ आपल्याला जाणून घ्यावायचे आहेत. प्रथमतः शब्दार्थ लिहून घ्या. कठीण शब्दार्थ. ऐन दुपारी, ऐन दुपारी. ऐन दुपारी म्हणजेच काय? भर दुपारी. दुसरा शब्द आहे बनान वारा, बनान वारा. वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज, वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. तिसरा आहे खचणे. खचणे या शब्दाचा अर्थ आहे खाली खाली जाणे, खाली खाली जाणे किंवा ढासळणे, ढासळणे. खाली खाली जाणे किंवा ढासळणे, खाली खाली जाणे किंवा ढासळणे. चढफळ हा एक शब्द आहे. चढफळ या शब्दाचा अर्थ आहे राग. चढफळ या शब्दाचा अर्थ राग असा आहे. गिल्ला करणे, गिल्ला करणे म्हणजेच गोंधळ करणे. गिल्ला करणे म्हणजेच गोंधळ करणे असा अर्थ होतो. गिल्ला करणे म्हणजेच गोंधळ करणे. बघा, शब्दार्थ लक्षात घ्या.
ऐन दुपारी भर दुपारी बनान वारा वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. खचणे म्हणजे खाली खाली जाणे, ढासळणे. चडफड राग, गिल्ला करणे, गोंधळ करणे, अशा प्रकारचं यास म्हणायचं आपण कठीण शब्दार्थ असणारे. आता कठीण शब्दार्थ लिहून आपण घेतलेले आहे. कविता वाचन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, कवितेमधील जे काही शब्द रचना आहे त्याचा योग्य उच्चार करणं गरजेचं आहे. मी परत परत ते सांगत असतो. कविता वाचन करत असताना प्रत्येक शब्दाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पेज नंबर 6 हे ओपन करा आणि कवितेतील असणाऱ्या शब्दावरती लक्ष केंद्रित करा आणि माझ्याबरोबर शक्य असल्यास ही कविता तुम्हाला म्हणावयाची आहे. मी गेय स्वरूपामध्ये ही कविता म्हणण्याचा इथं प्रयत्न करेन. तर लक्ष द्या. कवितेचं नाव आहे पाऊस आला पाऊस आला. पाऊस आला पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. पाऊस आला पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भनान वारा जिकडे तिकडे गारा गारा. कडाड कडकड भनान वारा जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भनान वारा जिकडे तिकडे गारा गारा. कडाड कडकड भनान वारा जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री. भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चडफड आईचेही भिजले पापड. बाबा गेले करीत चडफड आईचेही भिजले पापड. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. ऐन दुपारी विजा चमकल्या. अशी ही कविता विंदा करंदीकर या कवीने लिहिलेली ही कविता आहे. अत्यंत सुंदर निसर्गाचं वर्णन करणारी ही कविता. निसर्गामधील असणारा बदल या कवितेमधून कवीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी पाऊस आल्यानंतर कशा प्रकारचे म्हणजेच तारांबळ उडते ते या ठिकाणी इथं कवीने अत्यंत मार्मिक शब्दामध्ये इथं वर्णन केलेलं आहे. आपण कविता या ठिकाणी गायलेली आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचं 1-2 वेळेस 3 वेळेस अशा प्रकारचं कवितेचं वाचन आपण करणं गरजेचं आहे. प्रत्येक शब्दाकडे लक्षपूर्ण वाचायचं आहे, पाहायचं आहे आणि त्याचा परत परत सराव करावयाचा आहे. आता आपण कविता वाचन केल्याच्या नंतर या कवितेचा जो काही आशय आहे
तो इथं आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. बघा, सध्याचं जर वातावरण आपण पाहिलं तर पावसाळा आहे आणि जिकडे तिकडे दर काही दिवसानंतर 1-2 दिवसाला सतत पाऊस येत आहे. आणि पाऊस आल्यानंतर आपल्याला माहिती आहे, आपण घराच्या बाहेर काही जे काही वाळण्यासाठी वगैरे ठेवलेलं असेल तर घ्यायची ती आपल्याला खूप घाई होते, गडबड होते, गोंधळ उडतो आपला, किंवा काही कार्य असेल तर ते कार्य राहून जातं. म्हणून हे पाऊस आल्यानंतर कशा प्रकारचं म्हणजेच गोंधळ निर्माण होतो ते या कवितेमधून कवीनं अत्यंत सुंदर पद्धतीने इथं सांगितलेलं आहे. बघा, पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. पाऊस आला म्हणजे पाऊस आलेला आहे, पण केव्हा आलेला आहे पाऊस? दुपारच्या वेळेला हा पाऊस आलेला आहे. आकाशामध्ये ढग वगैरे जमलेले आहेत आणि विजा चमकलेल्या आहेत. विजा कडकड करून असं चमकलेलं आहे, ढगांचा आवाज आहे, काळेकुट ढग जमलेले आहेत आणि दुपारीच्या वेळेला हा पाऊस आलेला आहे. ऐन दुपारी हा शब्द इथं बघा, ऐन दुपारी म्हणजेच काय? भर दुपारी, म्हणजे दुपारचं मध्यान्ह जे आहे अशा वेळेला हे ढग जमलेले आहेत आणि पाऊस येत आहे आणि विजा पण आकाशामध्ये चमकायला लागलेले आहेत. अशा प्रकारचं हा प्रसंग आहे. कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. आता भनान वारा म्हणजे वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज, हा भनान वारा म्हणजे वारा सुसाट्याने सुटलेला आहे. आणि बघा, पाऊस येत असताना जर वारा जोराने जर सुटला तर आपल्याला भीती वाटते, कारण खूप जोराचा वारा जर असेल तर त्या वाऱ्यामध्ये झाडे उन्मळून पडण्याचा धोका, घरे मोडण्याचा धोका असतो आणि त्यामुळे आपण घाबरतो. तर कडाड कडकड भनान वारा, कडाड कडकड करणारा आवाज येत आहे आणि हा सुसाट्याचा जोराचा वारा सुटलेला आहे आणि त्यामुळे गारा पडायला चालू झाल्या. जिकडं बघावं तिकडे गारा गारा असं झालेलं आहे. म्हणजे खूप जोराचा मुसळधार असा म्हणावं असा हा पाऊस पडलेला आहे आणि जिकडे बघावं तिकडे गारा गारा असं केलेलं आहे. म्हणजे जिकडं बघावं तिकडं गारा पडलेल्या आहेत. अशा प्रकारचा मोठा हा पाऊस पडलेला आहे. जिकडे तिकडे गारा गारा, जिकडं बघावं तिकडं गारा गारा हा झालेला आहे. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला. बघा, आता पाऊस आला असं म्हणलेलं आहे. आता मुलं वेगळ्या प्रकारचे काही किल्ले बनवत असतात, लहान मुलं खेळ खेळत असतात, दीपावलीच्या सणाला वगैरे काही खेळ बनवलेले असतात आणि मग असे काही किल्ले वगैरे बनवलेले किंवा काही लहान मुलांनी बनवलेलं जे असतं ते पावसाने वगैरे मग मोडकळीस येतं. मग त्या ठिकाणी असं कवी इथं म्हणतात की पाऊस आला आणि दिवाळीतला खचला किल्ला. आणि अशा प्रकारचं मग पावसामुळे ते किल्लेसुद्धा खचू लागलेले आहे. भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. बघा, पाऊस आल्यामुळे काय झालेले आहे? गल्ली बोळातील असलेले कुत्रे काय केले तर भुंकत सुटलेले आहेत. अशा प्रकारचं इथं वर्णन कवी करत आहे. म्हणजेच पावसामुळे कुत्र्यांना आसराही मिळत नाही, इतकं मोठा पाऊस पडतोय आणि त्यामुळं सगळे कुत्रे काय केलेले आहेत? भुंकत सुटलेली आहेत. आजोबांनी शिवली छत्री. आता आजोबांना बाहेर जायचं असतं आणि मग त्यांना आता पावसामध्येही त्यांना बाहेर जायचं असल्यामुळं जायचं कसं हा प्रश्न पडतो. मग त्यांनी जे काही त्यांची ठेवलेली छत्री बाहेर काढतात, मग 1-2 ठिकाणी कुठंतरी ती थोडंफार फाटलेली असते. तेव्हा आजोबा काय करतात? ती छत्री घेऊन ते शिवतात, सुई दोरा घेतात आणि मग ती छत्री शिवून काढतात. म्हणून इथं कवी म्हणतात आजोबांनी शिवली छत्री. आजोबांनी काय केलेलं आहे? छत्री शिवलेली आहे. छत्री असले नीटनेटकं केलेलं आहे आणि आता ती छत्री शिवून मग ते बाहेर जाण्यासाठी सज्ज झालेले आहे. म्हणजे ते आता ती छत्रीचा उपयोग करून पावसामध्ये जाऊ शकतात. म्हणजे पाऊस आल्यानंतर हे करण्यात येणारे जे काही कामं आहेत किंवा पावसाशी सामना करण्यासाठीच हे करण्यात येणारे काही कामं इथं कवीनं अत्यंत सुंदर पद्धतीनं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा. आता पाऊस आला समजा आपले वडील वगैरे आहेत, कामाला जातात आणि अचानक जर पाऊस येऊ लागला, आता निघायचं आहे आणि पाऊस आलेला आहे,
तर निश्चितच मग ऑफिसला जायला किंवा कामावरती जायला आपल्या बाबांना उशीर होतो. तसं इथं पाऊस आला आणि उशीर त्यातच हा घोटाळा. उशीर झालेला आहे म्हणजेच काय झालं आता घोटाळा झालेला आहे. त्यांना कामावर बोलणं खावं लागतं किंवा वेळेवर ते कामाला जाऊ शकत नाहीत, ऑफिसला जाऊ शकत नाहीत. अशा प्रकारे बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. आता बाबा गेले करीत चडफड, चडफड शब्दाचा अर्थ आहे राग. आता मग हा पाऊस आल्यामुळे काय झालेला आहे, उशीर झालेला आहे आणि राग बाबा गेलेले आहेत आणि आईचेही भिजले पापड. म्हणजेच काय, आईनं काय केलं होतं, पापड घातलेले होते. बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अत्यंत चांगल्या प्रकारचे पापड आपली आई घालत असते आणि मग वेगवेगळ्या धान्यापासून ते बनवून उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा ऊन आहे असं घरी धरून मग आई आपले ते पापड म्हणा इतर काही खाद्यान्न वगैरे असं बाहेर घालत असते. आणि मग अचानक या पाऊस आल्यामुळे घाई झालेली आहे आणि आईने घातलेले जे काही पापड आहेत, अचानकच पाऊस आला आणि धो पाऊस पडायला सुरुवात झाला. तेव्हा मग पापड काढेपर्यंतच पापड सगळे भिजून गेलेले आहे. म्हणून इथं कवीनं वर्णन केलेलं आहे की आईचेही भिजले पापड. म्हणजे आईने जे काही पापड बाहेर घातलेले होते वाळण्यासाठी ते काढेपर्यंतच भिजलेले आहे. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. कवी बघायचा, पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. कवी काय म्हणतात इथं, पाऊस आला आम्ही असं एकच गलका केला, गोंधळ केला, आवाज केला, आनंद व्यक्त केला. अशा प्रकारचं इथं अर्थ आहे. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला करणे म्हणजेच काय, गोंधळ करणे. मग आम्ही काय केलं, सगळ्यांनी एकच गोंधळ केला. पाऊस आला म्हणून आनंद. बघा पाऊस आल्यानंतर आपल्याला पावसामध्ये भिजावंसं वाटतं, नाचावंसं वाटतं, खेळावंसं वाटतं, पण आपण आजारी पडू शकू किंवा आपल्याला सर्दी खोकला वगैरे असं काही होऊ शकेल म्हणून आपल्याला आईवडील पावसामध्ये भिजू देत नाही. तरी पण आपण काही का असेना त्याच्यामधून थोडंफार तरी का असेना आपण पावसामध्ये खेळत असतो, भिजत असतो, पावसाचा आनंद घेत असतो. तसं पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. अशा प्रकारचं म्हणजे आम्ही सगळ्यांनी काय केलं, एकच गोंधळ केला. अशा प्रकारचं अर्थ इथं या काव्यपंक्तीमधून निघतो. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. आता मुलांना सुट्टी असलं की छान वाटतं आणि मग मॅडम कुट्टी म्हणून असणाऱ्या ते काय म्हणाल्या की आता पाऊस आलेला आहे आणि आता आपले काय वर्ग होणार नाही आहेत, क्लास होणार नाही आहेत, तर आपल्या शाळेला सुट्टी आहे, चला पळा घरी जा. अशा प्रकारचं म्हटल्यानंतर मुलांना खूप आनंद झालेला आहे की सुट्टी म्हटली की आपल्याला खूप आनंद होतो आणि मग मुलं आनंदाने घरी निघालेले आहेत. म्हणजे तिथं हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. पाऊस आला आहे आणि त्यामुळं आता पावसा आल्यामुळं पुढील काही क्लास होणार नाहीत म्हणून शाळेला सुट्टी आहे. अशा प्रकारचं अत्यंत सुंदर पाऊस आल्यामुळे कसं आपलं बदल होतो किंवा काय आपलं वर्तन होतं, आपले धांदल काय उडते, हे संपूर्ण या कवितेच्या माध्यमातून कवीनं अत्यंत सुंदर पद्धतीनं सांगितलेलं आहे. खूप छान प्रकारचं असं चित्र अनुवर्णन इथं कवी विंदा करंदीकर यांनी इथं केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता परत वाचन करा. तसेच होमवर्कमध्ये CWमध्ये सुद्धा ही कविता लिहून काढा, शब्दार्थ लिहा. आता या कवितेवर परीक्षेमध्ये जसे प्रश्न विचारले जाऊ शकतात तशा प्रकारचं होमवर्कसाठी मी काही तुम्हाला इथं प्रश्न लिहून देणार आहे, ते लिहून घ्यावायचे आहे आणि ते लिहून होमवर्कमध्ये ते प्रश्नांची उत्तरं लिहून पूर्ण करावयाचे आहेत तुम्हाला. होमवर्कसाठी प्रश्न लिहा. पाऊस आला कवितेचे कवी कोण?
पाऊस केव्हा आलेला आहे?